नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे मी आज मुख्यमंत्री होत आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जो 6वा हप्ता आहे तर त्याच्याविषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर तुम्हाला 6वा हप्ता आणि सर्वात मोठे 3 लाभ सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. आता पहिला लाभ तर तुम्हाला माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेची 2100 रुपये इतकी रक्कम करण्यात आलेली आहे. परंतु याची तारीख सुद्धा आलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब बनत आहेत. परंतु हे मुख्यमंत्री फक्त माता भगिनींनी ज्या लाडक्या बहिणींनी मला मतांच्या स्वरूपामध्ये बक्षीस दिलेलं होतं त्या सर्व माता भगिनींचे मी आभार मानत आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता त्याच्याच पुढे बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि आनंदी ज्या योजना असतील किंवा जे लाभ असतील त्यांविषयी सुद्धा अपडेट दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे 2100 रुपये म्हणजे 700 रुपयांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि इतर लाभसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे. त्याच्याच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनी मला मत देऊन विजय केलेला आहे. सर्व माता भगिनींना या गोष्टीचं एकनाथ शिंदे साहेबांनी श्रेय दिलेलं आहे. त्याच माता भगिनींच्या आशीर्वादाने मी आज मुख्यमंत्री होत आहे आणि त्या सर्व माता भगिनींचे आभार सुद्धा मानत आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, वेगवेगळ्या मतदारसंघांमधून सर्व माता भगिनींनी एकनाथ शिंदे साहेबांना मतांच्या स्वरूपामध्ये बक्षीस दिलेलं होतं. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब म्हणतायत की तुम्हाला शब्द देतो की ही योजना पुढे कायमस्वरूपी सुरूच राहील. अजून 3 लाभ सुद्धा देणार आहे. बघा, हे 3 लाभ सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे 3 लाभ कोणत्या माता भगिनींना मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा, फक्त बहिणींसाठी आनंदाची बातमी. आता यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तर अगदी माहिती सविस्तर बघून घेऊयात. आता याच्यामध्ये बघू शकता प्रत्येकी महिलेला प्रत्येकी वर्षाला 50,000 रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. सोबतच याच्यामध्ये काही अपडेट आहेत. तर ते अपडेट म्हणजे तुमचे वय 21 वर्ष पूर्ण असले पाहिजे तरच तुम्हाला हे लाभ मिळणार आहे. सोबतच अशा बहिणी आहेत की ज्या माता भगिनींना अजून लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता तर त्या माता भगिनींना सुद्धा मी पैसे देणार आहे असं म्हणत शिंदे साहेब सुद्धा भावूक झालेले आहेत. बघा, त्यांच्या डोळ्यातून सुद्धा काल पत्रकार परिषदेमध्ये पाणी आलेलं होतं. बहिणीने दिलेलं जे मतदान आहे तर त्या मतदानाच्या आधारावरती मी आज मुख्यमंत्री होत आहे. माझ्या भरपूर मतदारसंघांमध्ये माझ्या आमदारांची निवड सुद्धा तुम्हीच केलेली आहे. ह्याचं सगळं श्रेय लाडक्या बहिणींना देत आहे असं सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. त्याच्याच पुढे बघू शकता जे 4 मोठे लाभ सुरू करण्यात येणार आहेत. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सर्व मतदारसंघामधील सर्व माता भगिनींना हे लाभ सुरू करणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. बघा, हे 4 लाभ कोणते आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. आता याच्यामध्ये जो पहिला लाभ आहे तो म्हणजे बोनसचे पैसे. तुम्हाला माहिती आहे दिवाळीला 5,500 रुपयांचा बोनस सांगण्यात आलेला होता. परंतु काही माता भगिनींना बोनसचे पैसे आले असतील किंवा काही माता भगिनींना बोनसचे पैसे आलेले नसतील. परंतु ज्यांना आलेले नाही तर त्यांची सर्वांची यादी तयार केली जाईल. त्यानुसार त्यांना बोनसचे पैसे सुद्धा वाटप करण्यात येणार आहेत. आता त्याच्याच पुढची जी महत्त्वाची बातमी म्हणजे 6वा हप्ता. बघा, तुम्हाला आतापर्यंत 5 महिन्यांचे 5 हप्ते मिळाले आहेत. आता हे 5 हप्ते म्हणजे 7,500 रुपये मिळाले आहेत. परंतु ज्यांना अजून एकही हप्ता मिळाला नसेल तर त्यांना 6वा हप्ता सकट मिळणार आहे. आणि ज्यांना 5 हप्ते मिळाले असतील तर त्यांना 6वा हप्ता 2100 रुपयांचा देण्यात येणार आहेत. म्हणजे तुम्हाला जर 5 हप्ते मिळाले असतील तर अजून 6व्या हप्त्याचे 2100 रुपये उद्या तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. परंतु ज्यांना अजून एकही हप्ता मिळाला नसेल तर त्यांना सरसकट 6 महिन्याचे 2100 रुपयेप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे. म्हणजेच ज्यांना 5 महिन्यांचे पैसे मिळाले होतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि ज्यांना एकाही महिन्याचे पैसे मिळाले नव्हते त्यांना सुद्धा हे पैसे मिळणार आहेत. त्याच्याच पुढे बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत सर्व माता भगिनींना गॅस कनेक्शनचे अनुदान खात्यामध्ये जमा करण्यात येणार होते. परंतु आचारसंहिता लागली, 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली. तुम्हाला माहिती आहे आचारसंहितेमध्ये कोणालाही पैसे आलेले नव्हते. परंतु काल निवडणुकीचा निकाल सुद्धा आलेला आहे. 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागला. आजची तारीख 24 तारीख आहे. तर आजपासून पूर्णपणे हे पैसे येणार आहेत. म्हणजे आचारसंहिता संपली. गॅसचे 2,500 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत राज्यामधील प्रत्येक महिलेला सुद्धा मिळणार आहेत. आता त्याच्याच पुढे बघू शकता ज्या माता भगिनींना 7,500 रुपये आले तर त्यांना अजून किती रक्कम मिळणार आहे
किंवा हे पैसे कधी मिळणार आहेत। बघा, तुम्हाला 7,500 मिळाले म्हणजे तुमचा आधार लिंक 100% असणार आहे आणि बँक खातं सुद्धा चालू असणार आहे। आता तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये येतील, सोबतच बोनसचे 5,500 रुपये आणि तुम्हाला 6व्या हप्त्याचे सुद्धा पैसे येणार आहेत। असे मिळून सर्व रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल। परंतु हे लाभ फक्त एका महिलेसाठी नाही तर राज्यामधील सर्व महिलांसाठी आहे। त्याच्यामुळे काही प्रमुख जिल्हे सुद्धा यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत। म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये मागच्या महिन्यांमध्ये पैसे आलेले नव्हते तर त्याच्यामध्ये प्रमुख 20 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत। जर तुमचा या जिल्ह्यांमध्ये जर जिल्हा असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करायचं आहे। आता याच्यामध्ये बघू शकता प्रामुख्याने मुंबई आहे। मुंबई शहर असेल किंवा मुंबईमध्ये पूर्णपणे कोणाला पैसे आले नसतील तर तुम्ही सुद्धा कमेंट करा। तर मुंबईमध्ये सुद्धा प्रमुख जिल्ह्यांमध्ये याचं नाव घेतलं जाणार आहे। सोबतच पुणे असेल, बीड असेल, लातूर असेल, सातारा, बीड, सोबतच यवतमाळ असेल तर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हे पैसे येणार आहेत। इतरही काही भाग सांगण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये अंदाज वर्तवण्यात आलेले आहे तर 100% तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, सोबतच अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम आहे, सोबतच उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सातारा, पुणे, सोबतच मुंबई सिटी, सिंधुदुर्ग अशा प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तारित करण्यात येणार आहे। याविषयी डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेले आहे। या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच तुम्हाला माहिती आहे आपल्याला लाडकी बहीण योजनेची रक्कम असेल किंवा गव्हर्नमेंटचे इतर लाभ असतील सर्व पैसे डीबीटीद्वारे येत असतात। त्याच्यामुळे डीबीटीद्वारे तुम्हाला हे सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, शेवटचा निर्णय आहे तो सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। आता शेवटच्या निर्णयामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो शेवटचा निर्णय आहे त्याच्यामध्ये अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर ही आनंदाची बातमी काय आहे ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, निवडणूक झाली, रिझल्ट लागला, तुमचा भाऊ निवडून आला, हे वाक्य सगळ्यात फेमस झालेलं आहे की लाडकी बहिणींनीच फक्त एकनाथ शिंदे साहेबांना निवडून आणलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे। त्याच भावाने सर्व बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये 600 रुपये वाढवून देण्याचं घोषित केलेलं होतं। त्यावरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। आता GR सुद्धा त्याचा येत आहे आणि पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये 100% येणार आहे। जर एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं नसतं तर लाडकी बहीण योजना बंद पडली असती आणि त्याच्या अनुषंगाने दुसरं जर सरकार आलं असतं तर महालक्ष्मी योजना अस्तित्वात येईल किंवा नाही येईल याचा प्रश्न वेगळा राहिला। परंतु तुम्हाला लाडकी बहीण योजनेची पैसे मिळाले आहेत, रक्कम मिळाली आहे, त्याच्यामुळे अजून 600 रुपये त्याच योजनेमध्ये वाढवण्यात आलेले आहेत। सर्व माता भगिनींना मनापासून धन्यवाद किंवा आभार असं सुद्धा म्हटलं तरी पण चालेल। एकनाथ शिंदे साहेबांचा सर्वात मोठा विजय फक्त लाडक्या बहिणींनी केलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला 3 लाभ सुद्धा अजून दिले जाणार आहेत। याच्यामध्ये प्रामुख्याने 3 लाभ सुद्धा सांगण्यात आलेला आहे। लवकरच याच्यावरती पैसे असतील किंवा निर्णय असेल तो सुद्धा घेण्यात येईल। याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे शिलाई मशीन। बघा, गावखेड्यांमध्ये सर्व महिलांना शिलाई मशीन सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच पिठाची गिरण असेल यांसारख्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करणं किंवा त्यांचा विकास करणं किंवा त्यांना स्वतःच्या पायावरती सक्षमपणाने उभा करता येणं या गोष्टींसाठी या योजना राबविल्या जाणार आहेत। आणि तिसरी महत्त्वाची योजना म्हणजे बचत गटाविषयी आहे। बघा, महिलांना जास्त बचत गटाचं नॉलेज असतं त्यामुळे बचत गटाविषयी सुद्धा काही स्कीम राबवण्यात येणार आहेत। सोबतच पापड असतील अशा उद्योगसुद्धा राबविण्यात येणार आहेत आणि त्यासाठी तुमच्या खात्यामध्ये पैसे दिले जातील। त्यानंतर तुम्ही व्यवसाय सुरूसुद्धा करता येणार आहे किंवा करू शकणार आहात। जर व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।